नमस्कार, जय श्रीराम. अध्यात्म सुबोध या चॅनलमध्ये आपले स्वागत. मंडळी, आज आपण मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मकर संक्रांती हा आपापसातील भांडण, द्वेष मिटवून एकमेकांमधील स्नेह, प्रेम, जिव्हाळा वाढवणारा एक सण आहे. ज्योतिषशास्त्रात जेव्हा सूर्य एका राशीमधून दुसऱ्या राशीत जातो त्याला संक्रांत किंवा संक्रमण असे म्हणतात. सूर्यनारायण साधारण महिनाभर एका राशीत असतात. वर्षभरात सूर्य 12 राशींमध्ये भ्रमण करतो. त्यामुळे प्रत्येक महिन्याला सूर्याची संक्रांती असते. त्यापैकी 2 संक्रांतीला आपल्या धर्मात जास्त महत्त्व आहे. एक म्हणजे कर्क संक्रांती, ज्यावेळी सूर्याच्या दक्षिणायनाचा आरंभ होतो, आणि दुसरी मकर संक्रांती, ज्यावेळी सूर्याच्या उत्तरायणाचा आरंभ होतो. म्हणून मकर संक्रांती हा सण उत्तरायणाच्या आरंभाला साजरा केला जातो. या दिवशी सूर्य धनु राशीमधून मकर राशीत प्रवेश करतो. त्याचप्रमाणे संक्रांत साजरी करण्यामागे एक पौराणिक कारण देखील आहे. असं वर्णन येतं की संक्रांती देवीने शंकासूर आदी राक्षसांचा या दिवशी संहार केला होता, म्हणून मकर संक्रांती साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या सणात 3 दिवस असतात: भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. तर यावर्षी पौंषशुद्ध पौर्णिमा 13 जानेवारी 2025 रोजी भोगी आहे. त्याचप्रमाणे 14 जानेवारी 2025 पौंषवद्य प्रतिपदा या दिवशी संक्रांत आहे व 15 जानेवारी 2025 पौंषवद्य द्वितीया या दिवशी किंक्रांत आहे. पंचांगामध्ये संक्रांतीचं पूर्ण वर्णन येतं. यावर्षीची संक्रांत कशी आहे हे आपण जाणून घेऊया. या संक्रांतीचा पुण्यपर्व काल 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:55 ते दुपारी 4:55 पर्यंत आहे. यावर्षीच्या संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, हातात गदा घेतलेली आहे व केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे व पायस भक्षण करत आहे. सर्प जाती आहे व भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. संक्रांत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस बघत आहे. ज्या दिशेकडून संक्रांत येते तिकडे सगळ्या शुभ गोष्टी घडतात. त्याचप्रमाणे संक्रांतीने ह्यावर्षी पिवळे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करू नये असं शास्त्र सांगतं. मंडळी, तर अशी ही यावर्षीची संक्रांत आहे. या मकर संक्रांतीच्या पर्वकाळात तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संक्रांतीच्या दिवशी सकाळी तिलमिश्रित उदकाच्या स्नानाचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे या दिवशी तिळाचे उटणे अंगास लावावे, देवतांसाठी तिलहोम करावा. त्याचप्रमाणे पूजेमध्ये आपण जे पाणी वापरतो त्यात सुद्धा तीळ टाकावेत. पितरांसाठी तिलतर्पण करावे. तिलभक्षण व तिलदान ह्या 6 प्रकारे तिळाचा उपयोग या दिवशी केला जातो, ज्याद्वारे माणसाच्या सर्व पापांचा नाश होतो. मकर संक्रांती सण स्त्रियांच्या दृष्टीने सुद्धा फार महत्त्वाचा आहे. स्त्रियांचे सौभाग्य वृद्धिंगत करणारा हा सण आहे. स्त्रिया भोगीच्या दिवशी भोगविडे देतात. त्याचप्रमाणे स्वयंपाकात बाजरीची भाकरी व सर्व भाज्यांची मिश्र भाजी केली जाते. त्यानंतर संक्रांतीच्या दिवशी कुंभारी मातीच्या सुगड्यांचे वाण सौभाग्यासाठी स्त्रिया देतात, ज्याला खण असे म्हणतात. या दिवशी स्वयंपाकात तिळगुळाची पोळी केली जाते. किंक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचं बोरन्हाण असतं. तसेच हळदी कुंकू करण्याची ही प्रथा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात किंक्रांतीच्या दिवशी आहे. संक्रांतीच्या पर्वकाळात स्त्रियांनी तिळासोबतच नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, सोने, वस्त्र, घोडा इत्यादी दाने आपल्या शक्तीनुसार द्यावीत असं पंचांगात वर्णन येतं. त्याचप्रमाणे स्त्रिया
हळदी कुंकाच्या वेळी विविध वस्तूसुद्धा देतात, ज्याला आवा लुटणे असेही म्हणतात. ह्या सर्व गोष्टी स्त्रियांसाठी सौभाग्यकारक आहेत. मंडळी, आपल्या धर्मातील सर्व सण प्रथेनुसार तर चालत आलेलेच आहेत, पण ते वातावरणास, ऋतूस अनुसरून असतात. तसाच मकर संक्रांती हा सण सुद्धा आहे. या काळात वातावरण थंड असतं, त्यामुळे आपल्या प्रकृतीला अनुकूल होण्यासाठी तिळगुळाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. तिळगुळाचे लाडू, त्याचप्रमाणे तिळगुळाच्या पोळ्या यांचे सेवन आपण त्यामुळे करतो. तिळाने शरीरात स्निग्धता राहते व गुळाने निरोगी शरीर राहते. त्याचप्रमाणे या काळात ज्वारी, बाजरी, हरभरा आदी नवीन पिके येतात, यांचाही वापर संक्रांतीच्या काळात केला जातो. अशा प्रकारे संक्रांतीचे वातावरणाला अनुसरून व वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. असा हा संक्रांतीचा सण आपल्याला शुभ होवो व आपल्यावर भगवंताची अखंड कृपा राहावो, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. संक्रांतीच्या आपल्या सर्व परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु.